नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट, शिंदे गटाची अडचण वाढली, धनुष्यबाण ठाकरेंकडे। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। 3 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक मोठा राजकीय भूकंप झाला। पक्षाची आणि घरातली फुटाफोड बाहेर आली। ज्या पक्षाने सर्व काही नाव सन्मान सर्व काही दिलं, त्याच पक्षातील नेत्यांनी पक्षच आपल्या ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाची मदत घेतली आणि सरकारनेही अशा प्रकारची मदत केली, हे वारंवार उघड झालेलं आहे। याच ठिकाणी शिवसेना आणि धनुष्यबाण पुन्हा एकदा ठाकरेंना मिळणार यासाठी चाललेला हालचाली आणि हा प्रयोग या ठिकाणी कुठेतरी पुढे जाताना दिसत आहे। नक्की घडलंय काय, जाणून घेऊया। सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं आहे? भारतीय जनता पक्षाच्या जोरावरती एकनाथ शिंदे यांनी पक्ष ताब्यात घेतला आणि अजित पवार 1 वर्षानंतर फुटले आणि राष्ट्रवादी ताब्यात घेतली। सुप्रीम कोर्टामध्ये तारीखवर तारीख सुरू आहे। चंद्रचूड न्यायमूर्ती असताना एक अपेक्षा सर्वसामान्य लोकांची पकडली, मात्र त्यांनीही तारीखीवर तारीख देत सेवानिवृत्त झाले, मात्र निकाल काही दिला नाही। महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत असताना, सरकार बदल होत असताना निर्णय न देणे ही लोकशाहीसाठी घातक आहे, असाही आरोप त्यांच्यावरती वारंवार झाला। मात्र महत्त्वाची बातमी आता भूषण गवई जे सरन्यायाधीश भारताचे आहेत, त्यांच्या बोलण्यावरून मात्र शिंदे गटाचे धाबे चांगलेच दणदण आणलेले आहेत। तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचीही डोकेदुखी एक प्रकारे वाढलेली आहे। भूषण गवई यांनी तेलंगणाचं उदाहरण देताना सुप्रीम कोर्टामध्ये जे निकाल याचिका चालू आहे यामध्ये थेट खडे बोल अध्यक्षांना सुनावलेले आहे। पुढच्या 3 महिन्यामध्ये जे आमदार ज्या पक्षातून काँग्रेसमध्ये गेले आहेत त्यांच्या अपात्रतेवरती निर्णय घ्यायला आहे, अन्यथा सुप्रीम कोर्टाला जो निर्णय घ्यावा लागेल। अध्यक्षांना यापूर्वी इकडे खडे बोल कोणी सुनावले नव्हते। महाराष्ट्राच्या अध्यक्षाने अनेक दिवस निकाल राखून ठेवला आणि त्याच पद्धतीने पक्ष शिंदे यांच्या ताब्यात दिला। त्यावरती आता भूषण गवई मात्र प्रखर मत व्यक्त केलेलं आहे। लोकशाहीसाठी घातक आणि आमदार पक्षांतर बंदी जो कायदा आहे याचं उल्लंघन करत आहे। याचमुळे जर असंच चालू राहिलं, कोणताही आमदार कोणताही खासदार या पक्षातून त्या पक्षात जाईल आणि त्यावरती कोणीही कारवाई होणार नाही, हे लोकशाहीसाठी घातक आहे। येणारा काळ हा इतिहासासाठी जड जाईल, अशा परखड शब्दामध्ये त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे मात्र आता पुढच्या महिन्यापासून सुनावणी जी सुरू होणार आहे, ऑक्टोबर महिन्यापासून शिवसेना नक्की कोणाचं, धनुष्यबाण कोणाच्या यामध्ये महत्त्वाची शक्यता वर्तवली जाणे येते। धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे दोन्ही नाव या ठिकाणी गोठवलं जाण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांची मात्र आता बोबडी वळू लागलेली आहे। तर दुसरीकडे शिंदे सेनाचे पर्यटन नेते नाराज अस्वस्थ आहेत। नक्की होणार काय? मात्र यावरून असा निकाल दिसून येतो की धनुष्यबाण चिन्हाने शिवसेना हे गोठवलं जाऊ शकतं किंवा ठाकरेंना मिळू शकतं। याच प्रकारची ही हालचाल सुरू आहे। आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।